आदरणीय सत्कार मूर्ती, माझे जीवाभावाचे मार्गदर्शक, बहुजन समाजाचा कैवारी, कृषी क्रांतीचा उद्गाता, बहुजन समाजाचं प्रेरणास्थान, निर्भीड राजकारण करणारा डावपेचिक बारामतीचा बारामती, भानामती, केगामती सगळ्या मतीला गिळून घेणारा असा हा पठ्ठ्या आपल्या या राजकारणामध्ये अजरामर झाला. होईल नाही झालं. आता इथं बऱ्याचशा गोष्टी आहेत. मानपत्र वाचून दाखवले. मानपत्र असो की अपमानपत्र, कुठं वाचावं. मानपत्र झालं, अपमानपत्र विरोधी पक्षाला माझा हो मोठा पेट दांडगा आहे. आता इथं आल्यानंतर भाटगिरीच केली पाहिजे, तारीफच केली पाहिजे. अरे शुद्ध बोलतोय नाऱ्या, अरे खरं कुठं बोलव रे, मी बोललो खरं. म्हणून मर्द हो, इथं जमा झालेले, उपस्थित असलेले निमंत्रित सगळे पाहुणे मंडळी, आजी माजी आमदार, खासदार, पदाधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी, अधिकारी वर्ग, पोलीस वर्ग, या विद्यापीठाचे या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष, माननीय अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी आणि बहादर शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व मायबाप, निमंत्रित मायबाप, बंधू आणि भगिनीनो आणि मर्दो. तुम्हाला मर्द म्हणून मर्दो म्हणजे अभिमानाची बाब आहे. आता मर्द आम्ही कोणाला म्हणत नाही. किती शिल्लक मर्द आहेत आणि किती नामर्द आहेत आता ते वर्णने करू नये. आज इथं, उद्या तिथं परवा तिथं, लवकरच तिथं. आणि हे बारामती अशी आहे, माझ्या जावयाला फोडलं. दिगंबराव पाटील डोंगारे साहेब त्यांना फोडलं. मला पत्ता लागला नाही. त्यांच्या घरावरला लालबावटा तो निघाला, दुसरा झेंडा दिसला. मला असं कसं काय, ते गेले म्हणे तिथे. पुन्हा बारामती झाली. असा हा जादूगार अनेक कलाचा कलपती आणि कळपती सुद्धा. प्रेमपती आहे, घरचा तर प्रेमपती आहेच आहे, परंतु कलावंताचाही फार प्रेमी आहे. असं काय झालं म्हणून मला अभिमान आहे त्यांचा. मी अभिमान, मला अनेकदा म्हटलं मी, अरे यांना पंतप्रधान करा. इसके बाद ऐसा बात, बड़ी बात, ये बात, मन की बात, कई की बात, घर की बात. अरे हे करा की यांची मन की बात, पण नाही. पण आता तरी राष्ट्रपती पद काय बिघडलं, देऊ नये. मी त्या पक्षाचा परिणाम तुम्हाला तर माहित आहे. मी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारत आता होतो मध्ये. तिकडे अशोकरावजी, तिकडे शरदरावजी, या दोघांच्या तडाख्यात मी होतो. काय बोलावं, शेजार धर्म चांगला असा म्हणतात, पण त्यांनी ऐकलेल्या गोष्टी तर सांगितल्या अशोकरावमध्ये. आता अशोकरावचा स्वभाव कधी बदलणार आहे मला काही कळत नाही. आणि आता त्यांचा स्वभाव तर मला जगाला माहितच आहे. सरळ आपले माळ आपली जवळ असल्यानंतर मला पाणीच नाही. म्हणजे साहेब मला पाणी नाही, तुम्हाला शिशी ठेवली नाही, तुम्हाला ही चालत नाही, म्हणजे दुसरी चालते. आता हे काही सांगावं का आम्ही, पण न सांगून काय फायदा. शेजाऱ्यावर प्रेम करा, शेजाऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. ख्रिश्चन धर्माचा संदेश आता प्रत्येक ठिकाणी खिडकीमध्ये काय, शेजाऱ्यावर प्रेम करा. ख्रिश्चन महाराजांनी हेच सांगितलं तुम्हाला, शेजाऱ्यावर प्रेम करा, चिठ्ठ्या मारा, चला बाजूला व्हा. तसे आमचे शेजार धर्माचे माणसं दोघंही आहेत. दोघांच्या तडाख्यातून थोडा वेळ इथं आलो आपल्यामध्ये, दोन गोष्टी बोलतो आणि पुन्हा
माझं काय म्हणणं की अध्यक्ष समारोप नंतर होईल, तुझंही बरं तुझंही बरं तुझंही बरं. आता ते सोडलं आणि तू आधी बोलतोस की नाही, तुझी काय भानगडी काढू, अरे काय धमक्या देतात, हे फार धमक्या देतात मला अभिमान आहे त्यांचा. ते कोणा पक्ष मला माहित, स्वाभिमान आहे, महाराष्ट्राचं भूषण, भारताचं भूषण, कोहिनूर आहे, कोहिनूर संसदीय कामामध्ये ज्ञानार्जन करण्यासाठी, सामान्य माणसासाठी बहुजन समाजाला ज्ञान मिळालं पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, नाहिरेवाल्याला सगळं मिळालं पाहिजे, असा बलदंड, वीर्यवान, मनाचा उदार, कलापती आहे, छत्रपती आहे, कळपती सुद्धा आहे. कळपती कळ लावून नारद मध्ये नाहीत ते. नारदाला काय करते यांच्या कळतं का नारदाला? नारद उघड दाढी उघड चिपड्या घेतात, बिना चिपड्याचा कसा नारद आहे? आयुष्य कोण कोणाचं बरं वाईट करावं म्हणून नाही, बेमानी म्हणून नाही, त्यांना सांग विचारतो. आता एवढी आपली दोस्ती आहे, का दोस्ती झाली, कुठं कुठं झाली, काय झाली? विधानसभेत तरी गप्प बसतात. हे मला त्रास देतात बाहेरून सगळे, आर पाटील झाले, हे आबा बाबा बाबा फार त्रास. या बाहेर येता की पकडून आणू. मला विधानसभेत बसल्यानंतर मी उठत नाही, उठावं लागेल. आता इथं आल्यानंतर ते मला सकाळी आठवण केली, म्हणजे तुम्ही आठवण केल्याबरोबर मला उचकी लागली. म्हणजे मला कोण उचकी लागली? उचकी हे असो. म्हणून माझं म्हणणं की या महापुरुषाला, महापुरुष म्हणतो मी, ते बारामती आहेत, पश्चिम महाराष्ट्रात आहेत, काही नाही. आम्ही हैदराबाद संस्थानच्या माणसांनी का चाकरीच करावी? आम्ही लाचार होण्यासाठी जन्म आहे आमचा. गंगतडीचा शक्करता शालिवाहन, ज्याच्या नावानं शक्करता आहे, तो शक्करता साताऱ्यामध्ये नाही, पुण्यामध्ये नाही, विदर्भात नाही, नागपूरमध्ये नाही. शक्करता आमचा मराठवाड्यातच आहे, गंगतडीमध्ये आहे. आता काय? आता शक नाही, शक करता, तुझ्याबद्दल शंका, याच्याबद्दल शंका, अरे काय जुलूम झाला. तो भाग आम्ही गुलाम आहोत. अनेकांचा जन्म सत्ता भोगण्यासाठी झालेला आहे, दिमागाचा जन्म. आता काही लोकांना जन्मच झाला नाही, मिसळून फुटलं नाही, ते आता वारस पण ढकलायला पडलं. हे आपला वारस, ते तुझा वारस. अरे काय जुलूम झालं, इकडला वारस बुडाला का सगळ्याचा? आम्ही कोणी नाही नाही, एक संक्रमण की 10, त्याच्यानंतर हा. अरे काय चाललंय? आणि म्हणून आम्हाला आता कोण्या अवस्थेमध्ये आम्ही निजामी जनानखान्यामध्ये आमची मराठी भाषा, एवढा अन्याय सहन केला मराठी भाषेने. हल्ले दुनियाचे खाल्ले, आलाव्यात राहिलो. मराठी बाणा, मराठी संस्कृती स्वाभिमान जिवंत ठेवला या साधुसंतांच्या लोकांनी, मनाड खोल्याने. 3,500 लोक जेलमध्ये गेलो, आम्हाला मध्ये घ्या. द्विभाषिक मुंबईच्या रीतीनं प्रतापगडला माझी माय, गुरुनाथरावची माय, अनेक चुलत्या बहिण्या सरळ घेऊन आलो. का गुन्हा केला आम्ही? तुम्ही आम्हाला मागितलं नाही. करार मदार आम्ही केला नाही, अकोला करार केला नाही, नागपूरचा करार केला नाही. आमचा माईच्या कुशीत जाताना कच्चा करार असतो, माईच्या कुशीत जाणार म्हणून आम्ही गेलो. काय अनुभव आम्हाला तिथे आला? काय आला अनुभव? विधिमंडळाचं अधिवेशन औरंगाबादला घ्या, हे मागणी करणं गुन्हा झाला. कमिटी नेमली, मग अकोला का नको, मनमाडला का नको, कोकणाला का नको, रत्नागिरीला का नको? म्हणजे का सर्कस करायचे काय? असं करून करून म्हणलं काय जाय शरदराव, कमिटी नेमलेली आहे. आता कमिटी यायची, त्यांच्या कमिटी त्यांच्या विरोधात जायची ताकद काय? गोल फिरेला आम्हाला. म्हणून मेहरबानी करा साहेब, आता तुमचा जन्म राज्य करण्यासाठी आहे आणि आमची गुलामी करण्यासाठी पण आहे. नाही चालणार नाही. आम्ही गलले होणार नाही कोणाचे. आता झालो, आमचा गुन्हा आहे, आमचा गुन्हा आहे, तर आता गुन्हा आम्ही करणार नाही. फार उशिरा आम्हाला कळालं, दगाबाज आमचेच माणसं आहेत.
आज बातम्या ऐकल्या, आमचे मुख्यमंत्री साहेब, आदरणीय मुख्यमंत्री साहेब रायगडावर गेले, त्यांचं सैनिक केले, शिवसैनिक, तिथं त्यागाची भाषा करायला गेले. आता ते मोठे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, असतील मुख्यमंत्री, आता विशेषतः उच्च जातीचे आहेत, ब्राह्मण जातीचे आहेत, त्यांना कोण काय म्हणणार आहे साहेब? आता नाव काय ठेवायची ताकद आहे? पुढे दुबळा असेल, ब्राह्मणेतर असला, दुबळा दलित, त्याला नाव ठेवतात. त्यांनी सांगितलं की मी आता शिवाजी महाराजाचंच काम करणार. तसंच स्वप्न शिवाजी महाराजांचं तुम्ही काम करता? शिवाजी महाराजांच्या राजवटीला विरोध केला कोणी? शिवाजी महाराज हे शूद्र आहेत, त्यांना राज्याभिषेक करायचा अधिकार नाही. का? परशुरामाने 21 वेळा क्षत्रियांचं निर्धारण केलेलं आहे. म्हणून आता 2च जाती उरल्या, ब्राह्मण, शूद्र आणि अतिशूद्र. संपलं काम, ज्यात बोलायचं नाही. म्हणून कोण आहे शिवाजी? म्हणून गागा भटाला बोलून आणून महाराष्ट्राचा एकही भट, एकही जानवेधारी, शेंडीवेधारी, शेंडीवाला, शिवबाला तो नायक आहे म्हणून त्याने भावकीचे होतेच. भावकीचा विरोध वेगळा, ते खानदानी गुण आहे आमच्या समाजामध्ये, परंतु हा गुण वेगळा. मग आता आमचं म्हणणं की तुम्हीच विरोध करणारी माणसं आता रायगडला जाता, इथं राय घ्या आणि मग जा. रायगडचा राजा काय बोलावं? छत्रपती संभाजी महाराज कोणी बदनाम करावं? बिदाडी होता, असा होता, तसा होता, त्याचा पुत्र हटवला, काय करे, त्याचं अभिनंदन केले मी. आम्हाला लाज नाही. आणि म्हणून आता अशा फक्त तुमच्या बरोबर आहे. तुमचे 50 वर्ष झाले, काही झाले, काही त्यांना बरं पद्मभूषण मिळालं, पैकी मिळालं, आणि त्यांचं म्हणणं होतं पुन्हा आज तुमचा सत्कार झाला, मी तुमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आता मी जास्त काय बोलू? मला अध्यक्ष केलं होतं, माझं म्हणणं बरं होतं, तुझं तेरा ठीक आहे, मेरा भी ठीक आहे, सबका. परंतु नाही, तुम्ही बोला, ऐकावं लागतं साहेबाला, मला ऐकलं. आणि अशोक राय म्हणाले जा, अशोकचं चक्र आता आमच्या पोराच्या होता फिराले. अरे बापा नका रे, एकटी लालबागा माझा राहू द्या, आणि माईचा पुतळा तिथे आहे अंगणामध्ये, नुसता माईचा राहू द्या, तर गोडसेचा पुतळा आणू नका. आता काय बोलावं? एक तुमचं एक राहू द्या, आता पुरुषोत्तम राहिलाय. आज आम्ही राहायला निवडून आलेली आमची सोनबाई वडील सुद्धा ऍडव्होकेट आहे, डॉक्टर आहे, प्राध्यापक आहे, ती निवडली भाजपच्या तिकटावर. माझ्या घरी भाजप शिरला, राष्ट्रवादी लेखीकडून शिरला, जावयाकडून शिरला. आता राहिला सगळा एकुलता एक योग. आता मला झेंडा कोणता घेऊ? विठ्ठला सांग, आता झेंडा कोणता हातावर घेऊ? झेंडा घेऊ की गुंडा घेऊ की जोडा घेऊ? काय गंमत आहे. अरे मला अनेकाने म्हणे या म्हणे फिरणार नाही, मरून जाईल. मला सांगावं आमचा इथं सांगावं. आता मी शरदराव बद्दल मला आदर आहे, निर्मळपणे बोलावं. केशव कधी त्यांच्या दारामध्ये माझी बदली करा, मला माझ्या पोराला नोकरी लावा, दादाला करा, चुकून एक बोललो का एक अक्षर जीभ कापून देईन, नाक कापून देईन. त्यांनी सांगावं. शिफारस केली नाही मी वनमंत्र्याकडे, मी जात नाही वनमंत्र्याकडे, अधिकाऱ्याला मी भेटत नाही. काल आमचा सत्याग्रह झाला, आज पिंडदान सत्याग्रह, वारकाला येऊन त्याला भादरलं, त्यांनी केली विचार काय काय ते केले आम्हाला. गुराखी गड आला, गुराखी राजा या देशाचा नाही, त्याला न्याय नाही. माग साहेब आले होते कंधारला सूर्यकांता पाटलाच्या प्रचाराला, आणि ते हेलिपॅड होतं आमच्या शिवाजी हायस्कूलच्या पुढे.
मला राहणं भाग होतं. मी राहायला उठलो, अहो केशवराव तुमचं गुराईगड पाहिलं की म्हणलं आम्ही. बरं झालं बाबा, आवाज मी जर पाहिले. पहा आमचं काय म्हणणं, पाहिलं आठवण तरी आहे. अजून काय ते संडासची व्यवस्था नाही. कोणाचं सरकार आहे का? म्हणून झालं साहेब, आमच्याकडे चूक झाली. पिंडदान केलं आम्ही, आमच्या हक्कामध्ये सरकार मेलं. आणि या कार्यक्रमाला माझा वडील मुलगा मुक्तेश्वरराव धोंडगे, पुरुषोत्तमराव धोंडगे, माझी पत्नी, माझ्या मुली बाळी सुना सगळ्या आल्या. आणि त्यांना सांगितलं की काही देवासाठी तुमच्यासाठी गेले असतील, खरा पिंड काय बघा म्हटलं. आज धुवून काढलं सगळं. आणि त्यांचं मी कौतुक केलं, बारे माझ्या वायगण्या. माझ्या पत्नीचं असं भाषण झालं. म्हणतात काय म्हणले मालक, मला द्या मला द्या म्हणतात. आपला चला आपला आपला करू मला साहित्य संमेलन. काय मागायचं मला भीक? अरे बापा रे, वस्तावते चाले मोठे झाले. मी सर तुला दाखवतो हात घर. त्यामुळे काय लागेल दाखवा म्हणजे काय हात दाखवायचे. हुशार माझ्या सांगतीतलं माणसं, हुशार धट झाले. असो, जास्त बोलत नाही. त्यांचे साहेबाचे फार उपकार आहेत. निनावी पत्र आलं होतं. निनावी पत्र धमक्या देऊन मारून टाकण्याबद्दल. या वाघाने तिथं जाऊन पोलीसचा पहारा ठेवून माझ्या बरोबर नेलं, रस्त्यात बसवून फार माझी काळजी घेतली. नामांतराच्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय सांगावं. राज्यपाल गव्हर्नरच्या इथे नागपूरला चहा पिताना रामदासरावजी आठवले साहेब आणि हे मुख्यमंत्री होते. केशवराव, आता एक प्रश्न सोडत असेल नामांतराचा तर तुमच्या जवळ आहे, तुम्ही सोडलं पाहिजे. म्हणून माझं कसं आहे हो काय? नाही नाही म्हणून मी तुमच्या कमिटीत नाही, कुठे नाही नाही तुम्ही एवढं कराच फार पेटले चौकडे. आणि मग मी त्यांना सांगितलं, एक करा, विधिमंडळाचं अधिवेशन औरंगाबादला एक घ्या आणि आमच्या नांदेडला एक नवीन विद्यापीठ करा. त्याच्यानंतर त्याला हिंगोली घ्या, परभणी घ्या, उस्मानाबाद घ्या, आज लातूर घ्या. त्यांनी बघू मध्ये मग मला पेपरमध्ये द्या. त्यांनी पेपरमध्ये दिलं, सगळं झालं. त्याच्यानंतर त्या नामाचा प्रश्न सुटला. रात्रभर मी जागून नामांतरवादी महानंबरी जाऊ पावला पावलाला जोडी मारली आम्हाला, पावला पावलाला शिरा दिला. नरेर कुणकर साहेब शत्रू काय गुन्हा केला त्यांनी. औरंगाबादचे 72 काय गुन्हेगार, गोविंदभाईराव ते गुन्हेगार देशद्रोही होते ते. काय बोलावं, आमची ताकद नव्हती. या गावात गेले की जय भीम म्हणावं, दलित वस्तीत गेले की कळवण जय भीम. एवढा त्रास झाला तरी आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं. आणि दिलेला शब्द त्याला खरं खोटं विचारा, त्याने सांगावं खोटं बोलतो केशव. मी जोडे डोक्यावर घेऊन तुमचे सगळ्याचे नाही, त्याचा धंदा होईल. माझं डोकं मी डोक्यावर राहता. ती बेईमानी करणार नाही, काही मागितलं नाही. दुनियाचे जोडे खाल्ले. या नांदेडमध्ये सुद्धा आम्हाला हुसकावून लावलं, हटून मी काही बोललो नाही. अशा पद्धतीचं राजकारण झालेलं आहे. ते त्यांच्याकडून कसं नामांतर झालं, त्याच्यानंतर कसं झालं काम, त्याचं हे विद्यापीठ कसं जन्माला आलं त्यांना मिळालंय. माझा वडील भाऊ आहेत ते धाकटे असले तर आता सत्तेमध्ये असल्यामुळं पद्मविभूषणही मिळाले. आमचं पद्मश्रीच्या जाते जाऊ पद्मश्री मिळेल का? तुम्हाला मरणोत्तर मिळणार आहे. मला मेल्यानंतर तुमचा गौरव होणार आहे. बरोबर आहे, चांगली गोष्ट. स्वर्गात मिळणार, स्वर्गात फिरगात बाजून नाही. हट झूठ बात. मी साहेबांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. मी जे आता बोललो तर राग येईल त्यांना, आनंद वाटला. एक विद्वान सायंटिस्ट थेरी ऑफ काय म्हणतात त्याला, ती ग्रॅव्हिटेशन काहीतरी होते, त्याच्याबद्दल बघितलं तर धन्यवाद, आनंद वाटला. म्हणजे ते कोणते तिथं बघत मंजुदारामधले फोटो ते बघितलं, म्हणजे फोटो काढून घ्या. आणि तिथे त्याचबरोबर आपल्या ज्ञानराजाचा फोटो दिसला, मला आनंद वाटला. आणि नंतर म्हणजे कोण हे विना घेऊन बाई कोण आहे,
तर ते म्हणले सरस्वती विद्येची देवता. अब्बा बासरून इथं कशी आली म्हणलो. ती विद्येची देवता आहे. तुम्हाला नवल वाटेल, माझं ज्यावेळेस पहिलं साहित्य संमेलन झालं गुराख्याचं, त्यावेळी गण्या बापूला आणि सरस्वती माईला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. बोल गण्या बापू, काय गुन्हा केला आम्हाला, अंगठे बाजूला ठेवला, तुझ्यासाठी आम्ही उंदराला खाऊ, तुझी पूजा करावी, आम्हाला ज्ञान नाही, ज्ञानाचा हक्क आम्हाला नाही, देवभाषेचा आम्हाला अधिकार नाही, सांग काय गुन्हा केला. सरस्वती माते, ती एवढ्या कलाकुश वेळाकडून संपर्क करतो, तारच छेडतोस. तुझी तार एक आहे की दोन आहे, 4 आहेत. तार कोणाच्या जीवावर पडता तुम्ही, कुठे शिक्षक दिली आम्हाला. आता जास्त स्पष्ट बोलत नाही, माय मावल्या बसतील. काय बोलतो केशव, सगळे देव पूज्य असतील, ब्रह्मदेव अपूज्य आहे. का होत त्याची पूजा करीत नाही. ब्रह्मदेव बेटी बुली बरोबर आपलं त्याला बदमाश. आता ती सरस्वती आहे, ती विद्येची देवता म्हणून. मी त्या याला बासरला गेलो ना, साहेब ब्रह्मदेवाचं आहे की तर मूर्ती बांधाव, देऊळ बांधाव. कुठे काय बोलता तुम्ही, कुठल्या कुठल्या काय मूर्ती लोकांचं आहे, कुठं जायचं पता नाही, कधी आला मला माहित नाही. आता इथल्या विद्वानामध्ये, ज्ञानीमध्ये एवढं चांगलं विद्यापीठ तुमचं एवढं काम चांगलं करता, आणि सरस्वतीबाईचा पण श्रद्धेचा प्रश्न आहे. डोळं श्रद्धा पाहिजे. महात्मा फुलेची परंपरा तुम्ही म्हणता, चक्रधर स्वामीची परंपरा तुमची आहे म्हणता, सत्यासाठी म्हणता, बाबासाहेब आंबेडकरच्या तत्वासाठी भांडता, राजी शाहू महाराजांच्या तत्वासाठी भांडता, जे दे मोऱ्याच्या क्रांतीसाठी बोलता. आमच्या साहेबाचे भाऊ आमच्या शेका पक्षाचे होते, त्याचाही बी बुडूला त्याने घरामध्ये. भाऊ होते की नाही, होते की नाही, कसा कसे मा झाली तर अभिमान त्यांचा, ते शेका पक्षाचे होते. आता त्याने घरामध्येच नसल्यावर आता आमचं काय काय राहिलं. असो, तरी पण मला आदर आहे, तरी आदर आहे, एवढं बोलून सुद्धा आदर आहे, मला अभिमान आहे. आता असे माणसं मिळणार नाहीत. मी वयाच्या 95 वर्षी आता इथं बोलताना मी जवान झालो. काठी धरायची गरज नाही, मला चष्मा लावायची गरज नाही. मला गोड स्वप्न पडतात. साहेब आले आमचे काल, कोण आमचे कमल किशोर गोदाम साहेब, जीवाचे जीवलक आमचे ते झाले. बळवंतराव चव्हाण साहेब झाले, श्यामरावजी कदम साहेब, त्यांनी आमच्यासाठी किती प्रचार केला. केशवराव नाही निवडले तुम्ही संन्यासी होईल म्हणून, केवढा त्रास झाला आम्हाला. माझ्यासाठी माझ्या लेकरासारखं त्यांनी माझी वागणूक केली, नया पैसा खर्च करू दिला नाही. मी नम्रपणे सांगतो, जनतेचे उपकार. माझ्या 5 निवडणुका झाल्या, लोकसभा झाली, मी डिपॉझिट सुद्धा भरलो नाही. एवढे उपकार माझ्या मायबापांचे. तुला काय फुकट्या म्हणा, काही म्हणा, एवढी इमानदारी, एवढी जनता, एवढं प्रेम. आणि कोणाच्या विरोधामध्ये त्या काळात राग मान नको अशोकराव, शोक मानू नका, ते अशोक जोरदार चक्र तिकडे फिरवा बाबा, आता आमच्या घरात फिरू नका. उलट त्याला आता सहाय्य करा तुम्ही, त्याला जाऊ द्या की विधानसभेमध्ये, एवढी मदत तर करा. काय गुन्हा केला त्यांनी, तर काय बोलावं तुम्हाला साहेब, कठीण झालं जास्त न बोलता. किंवा असं करता करता काय करावं, बोलावंच लागते आम्हाला. कारण हे अजून आम्हाला ना, म्हणजे बघा आमचे अशोकराव गवते साहेब, ते माझे जावई आहेत. शिवाजी आपले लॉ कॉलेज, संत गाडगे महाराज लॉ कॉलेज लोह्याचे, त्याने प्रस्ताव मांडला की केशवराव धोंडग्यांना सुद्धा त्यांनी निर्माण केलेली संस्था आहे, त्यांनी खूप कष्ट घेतला आणि त्याला भागीदार सिंहाचा वाटा आमचे शरदरावजीचा आहे आणि आठवले साहेबाचा आहे. आता आठवले साहेबाचं बोलणं, त्याची कविता, त्यांचा अभिप्राय, त्यांचं सगळं मामला पसारा, त्याची निष्ठा, दंग झालो मी. काय माणसं सत्तेमध्ये बसलेले,
तर स्वाभिमानी शेतकरी संघटना बक बक चालली, धन्य आहे बाबा. म्हणून काही सांगता येत नाही. म्हणून म्हटलं ते ठराव मांडला, पास झाला तिथं. आणि नंतर तो पाठीला मुंबईमध्ये राज्यपालाकडे की केशवराव धोंडगे हे जुने आहेत, माझे त्यांना ही पदवी द्यावी, दिलीची. शंकररावजीला दिले, सगळ्याला दिले. ज्ञानमारे म्हणून ते होते, कोणते? वाघमारे साहेब कुलगुरू, त्याला ज्ञानमारे म्हणू आम्ही. पोतराचा घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये घेतो. काय डोकं फिरलं, येऊ नका म्हणजे. अरे आम्ही निर्माण केलेलं आहे, आम्ही चोर, ज्याची मोडून त्याला मुताल चोरी येणार. आम्ही भीक मागून येणार नाही, माल करून येणार. रोग कसा रोग असते, मारता आम्हाला, गुन्हा केला आम्ही. स्वाभिमान ज्या दिवशी मरून जाईल त्या दिवशी मी म्हातारा. पण कशासाठी? कोणाला लुच्चाबत, कोणा गरीबच. म्हणून अजून ते मला पेंडिंग मध्ये पडले अजून. आणि आता त्याला मिळालं की या नाही मिळालं. आता त्यांना सत्कार करण्यासाठी माझी भावना काय असेल, ते काही जरी झालं, तुमचा सत्कार, तुमचं अभिनंदन, तुम्हाला भारतरत्न द्यावं या मताचा माझा जाऊ द्या. हो मला अडखळ्यातलं कोण बेतायला करू, लहानपणी बाप मेला, माईनं परत पार केला आमच्याचा. माझ्या माईचे उपकारच माझ्यावर. योगीराव निवृत्ती महाराज होते, माईचे, त्यांचा अनंत कोटी उपकार आहेत. गुळ्या सुग्या मुग्या गोर गोरी वाटता बघड लोक, त्या गुराखी राजाला कोणी न्याय द्यायला तयार नाही. आज पिंडदान केला, आणि पिंडदान केल्यानंतर आता संध्याकाळी इथे यायचं म्हणून बोलणं. लोक सांगितलं गुरुनाथराव आपले बाकीचे बरे कमी बोला, इथं बोलायचं नाही, इथं काय बोलायचं म्हटलं. अध्यक्ष व्हायचं आहे, आणि अध्यक्ष म्हणलं तर काही पेपरमध्ये नावच नाही. अरे बघा की काय अध्यक्ष नाही, हुशार लोक, फार हुशार, सगळे पेपरवाले हुशार. मी तुमच्या प्रसिद्धीवरून, तुमच्या मेहरबानीवर जगलो नाही, जगणार. आमची जयक्रांती समर्थ आहे, आमची वाणी समर्थ आहे. असे भाडोत्री पेपरवाले आले, सगळ्याला भाडोत्री शब्द वापरत नाही, सगळ्याला भाड. अरे आणीबाणीच्या काळामध्ये प्रत्येक पेजवर शंकररावचा फोटो, शामरावजीचा फोटो, इकडे 50 फोटो छापून छापून त्याचा जन्म केला. त्यांनी आणीबाणीच्या बाबतीमध्ये आता बोलावं नवल वाटते. किती महिनोगंठी आम्ही जेलमध्ये होतो. त्यावेळी गृहमंत्री साहेब होते आमचे, विचारा होते की नाही, ते करतात का? त्यांनी सत्ता सोडली असती, चित्र बदललं असतं. परंतु एकदा सत्ता सोडल्यानंतर मिळेल याची खात्री नाही. सत्तेचा विमा कोणी उतरीत नाही, उतरू नये. अशोकरावला माहित आहे काय करते, सत्ता कशी असते ती, त्यापैकी माझ्यापैकी नाही. म्हणून यापैकी मला अजून जरी डिलीट नाही मिळाली, मला डॉक्टर पंजाबराव देशमुखच्या अमरावतीच्या माझ्या विद्यापीठाने माझा गौरव केला, मला मिळालेलं. आता काही लोकांना एवढ्या पदे मिळाल्या, त्याचा रायता झाल्याची वेळ कितक्या पदव्या शिवून माझ्या घरी फिर बाबा चौकड. काय बोला एवढं बोलून, म्हणून तर काय होईल ते होईल. कारण माझी सदिच्छा तुम्हाला आहे, प्रामाणिकपणे आहे. महाराष्ट्राच्या सरकारला, केंद्र सरकारला विनंती आहे की यांना भारतरत्न द्याच द्या, राष्ट्रपती करा. माझी प्रार्थना गेली वर्ष 95 वर्षाच्या या म्हातारा म्हणणार नाही मी. कशाला म्हणतो म्हातारा म्हणा? काय बघितलं तुम्ही म्हातारा म्हणाला? नाही म्हणजे बघितलं म्हणजे येतच बघितली पांढरे पेंढरे. अरे पेंढऱ्याला काय झाले, नाही जमायचं मला. म्हणून या वागासाठी मी तरुण होतो, कुठे तरुण होईल, कशासाठी? तुमची बाजू मांडण्यासाठी, तुमचा गौरव करण्यासाठी. तुम्ही वाचस्पती आहात, रणधुरंधर आहात, रण मैदानामध्ये लढणारी माणसं, सत्तेसाठी नाही सत्यासाठी लढतात. म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सगळ्यांचा जमत नाही, विरोध करतात. इकडून राष्ट्रवादी, आमचे शत्रूच, ते आमचे बाहेर शत्रूच आमचे. बळवंतराव चव्हाणांचे उपकार विसरतात, शामराव कदमचे उपकार विसरतात, साहेबराव बारटकर शेवटी शेवटी त्यांना कळालं, तेही आमच्या बरोबर आले. त्यांचं प्रेत शेवटी विमानानं आलं नाही.
मी बोललो काय तिथं असं मला जास्त बोलायचं नाही म्हणून मी त्याला सांगितलं विधानसभेत सांगितलं होतं अशोकरावजी त्यांना तुम्ही घाबरू नका तुम्ही बोलू आता किंवा यांना बोलू द्या की यांची बाजू घेते ना बाजू यांची मला घेऊन जा माझा अभिमान आहे म्हणून आमचा लेकरू आहे ते माझा पुतण्या आहे म्हणलं ते मी त्यांच्या अन्याय होऊ देणार नाही म्हणून मेहरबानी करा फार झालं खूप सोसले करू नये मी जोटे साहेबांचा फोन आधी मागा आलता मी जोटे केशवरावजी तुमचं अभिनंदन आहे म्हणजे तुमची उडी मला मान्य आहे सगळं ते उडीच्या वेळेस मी होतो अनेक होते पटपट त्यावेळेस माझं पहिलं भाषण झालं विधानसभेत मला एस.एम. जोशी आचार्य यात्राने माझ्या वाघ म्हणून रडले कळायला पडले त्यांनी कौतुक केलं आणि अण्णासाहेब गव्हाणे तर आमच्याच लोक धरा पडले आमच्याच होते तर मोठी अवस्था कठीण कसं बोलावं कुठं बोलावं जाताना लगवीला जायला त्रास आम्हाला घरी बसून अरे माझ घ्या खाली बसून लगेच कर खाली बसून लगे आणि तिथे गेल्यावर कशाला क्यू लगवीला सब क्यू हो दे तिथं आधीच माणसं होत नाही मला हो दे म्हणून जरा मुंबईला जायचं असेल आमदार व्हायचं असेल उभा राहून लघवी करायला शिकले पाहिजे अनेक गोष्टी आहेत मला मॅजिस्ट्रेट हॉटेलमधून आमदार एमएलए सभागृहात जायला 2 फरलांग ते 50 रुपये महिना देतात मग तिथे म्हणून सोडा म्हणून अरे तिथे गेलो मी आमदार माझ्यावर कोणी येऊ नका म्हणून का असं यायला गेलो रस्ता थोडा गाडी चुकली एसटी ट्रक ट्रॅक्टर अरे गध्याचे बच्चे बरोबर म्हणून हे कोणी ऐकून आमच्या बरोबरच्या मला काय केशवरावची किंमत आहे मुंबईमध्ये गध्याची बच्च्याशिवाय त्याला कोणी बोलत नाही पण 50 रुपये घ्या त्यांनी सोडीचं लिफ्ट मध्ये कसं बसावं मला माहित नव्हतं मला वाटतं पैसे द्यावं होतं तो बसावं लागतं पहिली बाई जाऊ खाली वारी यावं अरे ते लिफ्ट फुकट आहे पेन्शन मला पगार करतात 7-8 महिने झाले पगारच नाही आणि नंतर मी सांगितलं अण्णासाहेब मला पगारच नाही कसं काय पैसे आम्हाला द्यावं अरे तिथं बिल गळवतं जात नाही तिथं बाया बसलेल्या मी दुनियाचा लाजाळू जाऊ द्या सांगता येत नाही बसा जाऊ अशा पद्धतीचं राजकारण मला मुंबई माहीत नाही मुंबई फक्त त्या डब्यात बघितली मुंबई बघा त्या भोंगळ्या बाया बघा हे माणसं पिक्चर बघे ही मुंबई पाहिलेली अण्णासाहेबांवरून मुंबईला गेलो मला का मुंबई माहीत नाही विधानसभा माहीत नाही तर का भाऊजीवाला ते आमचे अध्यक्ष होते सिलम साहेब मिठाच्या स्वप्नात यायचे मिठा ऑर्डर ते कसं यावं काय नाही लगेला कोणलं की पुन्हा येऊच नाही कारण जावंच लागते गेलं की ठर का पावलं परंतु नंतर रुळत खेड्यातले लेकरू मला एवढं प्रेमाने जवळ घेतलं सगळ्यांनी त्यांचे फार उपकार जाणगे अनेकदा विसरून बसलो होतो मी मला बोलायचं नाही म्हणून राजीनामा दिला मी त्यांना केशवराव राजीनामा द्यायचा आहे तर आम्ही तुमचा मंजूर करणार नाही त्या पठ्ठ्याने या वाघाने तिथं बघितलं ना पैसा केशव धोंडगा कोण आहे काही नाही जातीचा विचार केला नाही इमानदारीचा विचार केला मी मरेपर्यंत आपलाच आहे चव्हाण साहेब नक्की आपलाच आहे आज चव्हाण साहेब तुमच्याकडे वादच नाही एकच की आमच्या आता लेकराला राहू द्या आमच्याकडे अशोक चक्र फिरू नका नाही झालं तर मी असं करा आम्हाला त्याला एकदा पाठवा एवढं सगळं करा आम्ही अनेक आमच्याकडे केले तुम्हाला अजून करू एवढं बोलून तुम्ही मला संधी दिली काय बसू नका काहीतरी सांगणार आहेत ते मोराजीबाई अरे बापरे आपल्याला सांगू नाही पुढे जायचं आता काय ठरलंय काय अपॉइंटमेंट जय क्रांती